का पेशेंट के प्रति जो लगाव है वो बिल्कुल एकदम चरम सीमा पे है और हमेशा उनका जो फेस है वो फेस को याद करते हैं तो भी आधा दर्द चला जाता है। उनकी जो ट्रीटमेंट की स्टाइल है, जो काउंसलिंग की जो स्टाइल है वो स्टाइल भी काफ़ी अट्रैक्टिव है, काफ़ी हृदय को सांत्वना देने वाली है। मेरा एंजियोप्लास्टी होने के बाद मैं ऐसा फील कर रहा हूँ कि एंजियोप्लास्टी की हद तक हम जब जाते हैं उनके बाद ये सब दवाई देते हैं, सब एंजियोप्लास्टी करते हैं, उनके बावजूद अगर हम ये सब दर्द होने से पहले थोड़ा केयर रखें, अगर हम अपना खाना ठीक से रखें, एक्सरसाइज करें, अगर स्मोकिंग कर रहे हैं तो स्मोकिंग नहीं करें, मदिरापान भी एकदम खतरनाक हो सकता है। और अपनी जो चेकअप है वो हर 6 महीने में अपनी हर एक किस्म की जो चेकअप है, ब्लड शुगर का है या कोलेस्ट्रॉल का चेकअप है, वो सब चेकअप रेगुलरली हर एक इंसान को करना चाहिए ताकि ये ऐसे दर्द के मामले में हम फंसे ही नहीं। माझं नाव प्रफुल्ल चंद्र पोपटराव कुमार, मी सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागात शाखा अभियंता पदावर आहे। माझं कामाचं स्वरूप साईटवर जाणे, पाईप करणे, दगदग करणे, सुपरविजन करणे असं होतं। दगदगीचं काम होतं, वेळेवर जेवण नाही आणि रोज मात्र मला डायबिटीज 3 वर्षापासून डॉक्टर सांगितलं बीपी डायबिटीज आहे। मग मी मात्र दिनचर्यात थोडं बदल करून रोज सकाळी मॉर्निंग वॉक करायला लागलो। पहिले मित्रांबरोबर 5 राऊंड मारायचो गोल क्लबला, एक राऊंड जवळजवळ 900 मीटरचा आहे, तर 5 राऊंड मारायचं मला काही होत नव्हतं। तर एक दिवस अचानक असं झालं की एक राऊंड मारला आणि मी थांबून गेलो। माझे मित्र म्हणतो का थांबला, तो म्हटला नाही मला दम लागला, मी थांबतो, तुम्ही जा। मग त्यांचा दुसरा राऊंड झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडला मी पुन्हा जॉईन झालो, पुन्हा एकच राऊंड करू शकलो आणि बसून घेतलो आणि मग असं 2-4 दिवस ट्राय केला पण शक्यच नाही झालं। एक राऊंड झालं की बसायचो। मग मी नाशिकला डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये इको टेस्ट केली, स्ट्रेस टेस्ट केली, त्यांनी नील सांगितलं। मग मुथा डॉक्टरांकडे गेलो, तर मला वाटलं छातीचं काही कप वगैरे TB असेल, तर ते नील आहे। मग परत माझ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांना म्हटलं डॉक्टर मला तर दम लागतो, हे सत्य आहे, परंतु काहीच नाही, डॉक्टरांचे रिपोर्ट सर्व नील आलेले आहे। तर म्हटलं मग एन्जिओग्राफी करायचं ठरलं की त्याच्यात कळेल आतून काय झालं। मग त्याप्रमाणे मी नाशिकला साईबाबा हॉस्पिटलमध्ये हे केलं, मी एन्जिओग्राफी केली। तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की बाबा बायपास करावं लागेल कारण तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुमचे 3 ब्लॉक आहे, एक 100%, एक 70%, एक 80%। मग मी जरा घाबरून गेलो, पण मग मला मित्रांनी सांगितलं की क्रॉस ओपिनियन घ्यायचं, एकदम एकावर थांबायचं नाही। मग पुण्याला आलो, पुण्याला डॉक्टर राहुल पाटलांकडं रुबी हॉलमध्ये दाखवलं। तर मग त्यांनी सांगितलं की तुमचं वय 49 आहे, तर तुम्हाला बायपास करायची गरज नाही। शरीराची म्हणजे एन्जिओप्लास्टी जो 25 वर्षाची गॅरंटी असते स्टेनची, त्यामुळं तुमचं वय आज 50 जरी म्हटलं तर 75 वर्षापर्यंत तुम्ही जाल, 75 नंतर मग बायपास करायची वेळ तेव्हा तर बघू। मग मलाही जरा बरं वाटलं, 75 म्हणजे फारच मोठं आयुष्य झालं। मग मी डॉक्टर म्हटलं डॉक्टर म्हणे आपण एन्जिओप्लास्टी करू। मग त्याप्रमाणे मग एन्जिओप्लास्टीला तारीख 27 तारखेला, तो डॉक्टर म्हटले दिवाळी 27 दिवाळी नंतर करू, पण मी म्हटलं दिवाळी चांगली जाण्यासाठी दिवाळीच्या आधीच करा आणि दिवाळी घरी जाऊ द्या आणि घरी आनंदात राहू। नोव्हेंबर 2010, 27 ऑक्टोबर 27 ऑक्टोबर 2010, 27 ऑक्टोबर 2010ला मग मी तयार झालो। माझा भाऊ म्हटला घे करून, आज शास्त्र प्रगत झाले, डॉक्टरांचं तेव्हा खाली बोर्डवर नाव वाचत होतं आम्ही की बँक ऑफ आपल्या अमेरिकेत झालेलं, याच्यामध्ये रुबी हॉल अभिनंदनाचं फलक लावलेला होता। तो म्हटला की आपण योग्य माणसाच्या हातात केस आहे, करून टाक, दिवाळी चांगली जाईल। मग त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला, ऑपरेशन झालं। डॉक्टर ऑपरेशन असताना मला म्हणत होते बघा तुम्ही ऑपरेशन, तुम्ही म्हटलं नाही मी घाबरतो, मी काय बघत नाही। आणि मग ऑपरेशन झालं, मला काही तसं जाणवलं नाही, डॉक्टर गप्पा मारायचे, पण मी थोडंसं कमी बोलायचो थोडंसं। आणि नंतर AC असल्यामुळे थोडी थंडी वाजत होती आणि बाहेर आल्यानंतर मग सर्वजण मला भेटायला यायचे। तर मी म्हटलं काय मला तर काही जाणवलं नाही, कुठं कापाकापी नाही, काय नाही, कुठं काहीच नाही, फक्त मग त्या मांडीजवळून स्टेन टाकली आणि ऑपरेशन झालं आणि 3 दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला। मी घरी गेलो, घरी मला भेटायला यायचे पाहुणे, तर ते म्हणायचे का कुठं दाखवा, आता काय दाखवू त्यांना, जर काही नाही ते म्हणायचे तुमचं एन्जिओप्लास्टी झालं काय झालं कुठं तर दाखवा ना। मग मी त्यांना म्हणायचो मांडीजवळ प्रत्येक छिद्र छोटंसं इंजेक्शनसारखं, ते काय दाखवणार नाही, त्याच्यातून त्यांनी स्टेन कुठे त्याला कॅमेरा असतो असं काही, तर मग मी माझ्या ज्ञानाप्रमाणे सांगायचो लोकांना, त्या कॅमेरामध्ये स्टेन पण वाहून द्यायचे
तर अशा तऱ्हेने मग नंतर मग मी नॉर्मल माझ्या कॉलनीत फिरायचो वगैरे आणि 15-20 दिवसानंतर तर साहेब मला म्हणे चला तुम्हाला काही झालं नाही या कामावर. मी म्हणतो नाही डॉक्टर साहेब थोडा आराम करा. अरे कुठं काय झालं. मी पण मला म्हणतो मला काही नाही झालं पण आता म्हणतात तर काळजी घ्यावं. तर मग 1 महिन्यानंतर मग आता मी रुटीन सुरू केलं आणि आता मी रेग्युलर काम करतो. आजची तारीख आज जवळजवळ 23 तारखेला 9 महिने झाल्यानंतर 23 जुलै 2011 मी आता पुन्हा जिमला आलो तर आता डॉक्टर सांगितलं की तुम्ही 10 मिनिटं चालले आज रुटीन तपासणी केली तर तुमचं नॉर्मल हार्ट सारखं हार्ट आहे आणि तुम्हाला स्ट्रेस टेस्ट केली ती पण 10 मिनिटं फार चांगली आली. डॉक्टर म्हटले की नॉर्मल सारखं तुमचं आहे. इको टेस्ट पण नॉर्मल आली. सर्व छान आहे. तर फास्ट टेन टाकूनही मला असं काही नाही किंवा सांगितल्यावर पुढचं तेव्हा म्हणतो फास्ट टेन अरे बापरे. तर मला छोटं काय विशेष आहे लोक असं काय घाबरतात भाऊ फास्ट टेन काय विशेष काय मला काही जाणवत नाही आणि काही नाही आणि माझ्या रुटीनला व्यवस्थित चालू आहे. काही फक्त मी वेळेवर गोळ्या घेतो. डॉक्टरांनी सांगितलेले आहार वजन कमी करायला जो सल्ला दिलेला आहे तो मात्र थोडा पाळला जात नाही पण प्रयत्न करणार आहे अजून कमी करायचा. आणि अशा तऱ्हेने आता माझ्या मनात भीती निघून गेली. आता मी नॉर्मल माणसासारखा आहे त्यामुळं आता याच्यावर विचार काही करत नाही घरी की काय झालं फक्त फायदे घेताना घेतो त्याचा माझं ऑपरेशन झालेलं आहे इलेक्शन ड्युटी नको असं फायदा घेतो. Gentle position. अरे एवढा हे स्मितहास्य पाहिजे का बरोबर नाही बळजबरी हसलो ना मी रिअल नॅचरल हसलो थोडंसं दुखेल ना आता. ठीक आहे. He is our second patient with ABSORB. His name is Mr. Surendra Patil, a brother of my friend Darpan. And we have done his angioplasty by radial approach again. This is the second patient by radial approach. And you can see the comfort of doing procedure by radial hand. Patient will walk out of table after angioplasty. No need to lie down on a bed for 12 to 24 hours. He can walk for toilet, washroom. He can take his food by sitting portion. As compared to femoral approach, patient has to be in lying position for almost 12 to 14 hours, including taking food or maybe passing urine or motion. He has to be lying down in bed. And vice versa, there are these complications with this hand is very less. The complications like bleeding and hematomas are not seen at all. But if you see, there are some chances of complications by femoral approach, which is bleeding and hematoma, which is not seen by this approach. कसं वाटतंय? अतिशय कम्फर्टेबल आहे. आपल्याकडे असं अनुभव नाही काही झालं आहे म्हणून नाही अशी कुठली सर्जरी म्हणा. मी श्यामकांत एकनाथ भवैया टाटा मोटर्समध्ये काम करतो. माझं काम इंजिन असेंब्लीमध्ये आहे. त्यानंतर माझं 2004 साली PTC म्हणजे अँजिओप्लास्टी झालेली होती. ते नंतर साधारणतः माझ्या रेग्युलर गोळ्या चालू असताना देखील मला माझ्या शरीरात काहीतरी बदल होतो आहे आणि शरीर आपल्याशी बोलत राहतं पण आपण शरीराकडे लक्ष खरोखर देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं झालं माझ्या शरीरातल्या नसांना मधून सगळ्या आखडल्या जात आणि शरीर आखडल्यासारखं होत होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये मला काहींनी सांगितलं की तुमच्या
हाताच्या याच्यामध्ये खुर्च्या कमी अमुक तमुक अशा पद्धतीनं वेगवेगळं सांगितलं. पण मी प्रथम प्रेफरन्स दिला की माझा हार्ट अटॅक यापूर्वी जो 2004 साली आलेला आहे. त्यानंतर मी प्रथम एक गोष्ट घेतली की आमच्या टाटा मोटर्समध्ये डॉक्टर राहुल पाटील हे आम्हाला लेक्चर द्यायला आलेले असताना त्यामध्ये त्यांनी बरेच सिम्पटम्स हे हार्ट अटॅक येण्याची आम्हाला त्यावेळेस सांगितलेली होती. आणि त्या सिम्पटम्समधूनच मी एक विचार केला की आपल्याला प्रथम आता हार्ट अटॅक येतो आहे किंवा जवळपास असो किंवा त्याचा काहीतरी आपल्या शरीरामध्ये बदल होतो आहे हे बघून मी त्यांच्याकडे अप्रोच झालो आणि डॉक्टरांना स्वतः म्हटलो की माझा ECG त्यानंतर टोडिकोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्या. कारण ते मी आतापर्यंत ती केलेली नव्हती. जवळजवळ 7 वर्ष झाली ती काही केलेली नव्हती. आणि त्यानंतर आता मी पहिल्यांदा केली. ज्यावेळेस ECG नॉर्मल येतो आहे, टोडिकोग्राफी पण मध्ये सुद्धा फारसं बदल काही दिसत नाही आहे. मग त्यांनी टेस्ट सजेस्ट केल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह टेस्ट आली आणि नंतर त्यांनी पुढचं जे मला सांगितलं की आपण अँजिओग्राफी करून जे कुठे ब्लॉकेज आहे ते आपल्याला कळेल. मग अँजिओग्राफीचं कंपनीकडून लेटर घेतल्यानंतर ते डॉक्टरांकडे आलो आणि त्यांनी एका 2-4 तासामध्येच मला अँजिओग्राफी करून सगळा रिझल्ट करून घरी पाठवलं. आणि त्यावेळेस मला सांगितलं काय की माझ्या हातातून त्यांनी महत्त्वाचं म्हणजे काय माझ्या जे हातातनं आहे की ज्या ठिकाणी अँजिओग्राफी ही मला म्हणजे नवीनच आश्चर्यकारक असं गोष्ट माझ्यासाठी होती. ती यापूर्वीची अँजिओग्राफी माझी मांडीतून झालेली आहे. तर आत्ता जे अँजिओग्राफी आणि अँजिओग्राफीनंतर जी PTCA झाली, माझे स्टेंट 2 स्टेंट टाकलेले आहेत त्यासुद्धा माझ्या हातातूनच आतमध्ये बसवल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये हा जो रिपोर्ट आता तुम्ही पाहता आहात ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी मला एक 90% आणि दुसरी 95% काय अशी 95% अशा ब्लॉकेज झालेल्या त्यांनी केवळ 1 तासाच्या आत दोन्ही बसून झाले. हे फार मला आश्चर्याच्या धक्काच बसला तो कारण. आणि विशेष म्हणजे जिथे मी मागच्या अँजिओप्लास्टीला 7 दिवस दवाखान्यात असताना मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्जसुद्धा करून मी घरी गेलो आणि तेही चालत गेलो. Make a stand. साचरेट नका सर भी है ना दूसरा टाइसन लेते हैं. नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ते तरुण व्यक्तींमध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय त्यामागे नेमकी काय कारणं आहेत. तरुण वयातच हे सगळे तरुण हार्ट अटॅक सारख्या म्हणजे महत्त्वाच्या आणि आपण सगळे घाबरून टाकणाऱ्या अशा आजाराला का सामोरे जातात, ह्यामागची नेमकी कारणं काय आहेत, ह्यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राहुल पाटील. आपण त्यांचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला सगळ्यांना थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर राहुल पाटील हे पुणे येथे 2006 पासून रुबी हॉल क्लिनिक येथे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या स्पेशालिटीमध्ये प्राथमिक स्वरूपाची अर्थातच प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजेच हाताने केलेल्या अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. 2008 साली इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बेस्ट
यंग इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी अवॉर्ड मिळवलेला होता. 2008 मध्ये वर्ल्ड लार्जेस्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये वॉशिंग्टन येथे सायमल्टेनियस केसिंग स्टेन या नवीन टेक्निक केस त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत. 2010 साली वॉशिंग्टन येथे बेस्ट चॅलेंजिंग केस हे त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. तसंच हे अवॉर्ड गौरव मिळवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव असे डॉक्टर आहेत. 2011 मध्ये त्यांना मानवता पुरस्काराने गौरवण्यात आले, तर 2011 साली त्यांना खानदेश भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहेत. मैत्रिणींनो, असे तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्याबरोबर आहेत. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील, अर्थातच तरुण वयामध्ये येणारा जो हार्ट अटॅक आहे तो नेमका काय येतो, त्याची लक्षणं काय असतात, समजा आपल्याला ह्या हार्ट अटॅकसारख्या आजाराला सामोरं जावं लागलं असेल तर आपण काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण करून घेणार आहोत. तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी म्हणून तुम्ही आपले फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमात सुरुवात करूया आणि विचारूया आपल्या मनातील प्रश्न, पण त्या अगोदर माझ्या मनातील प्रश्न. डॉक्टर, आता आपण आपला जो विषय आहे तो खरंच अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण आजकाल जर आपण बाहेर बघितलं तर तरुण वयामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतं आहे. मग असं का? तुम्ही एक यशस्वी कार्डिओलॉजिस्ट म्हणून आता कार्यरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं ह्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात? तरुणांमधील वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण याचे प्रमुख कारण आपले वाढती प्रगती आणि शहरीकरण, ज्यामध्ये मानसिक तणाव वाढत चाललेला आहे, जंक फूडचं सेवन जास्त होत चाललं आहे आणि फिजिकल एक्सरसाइज ही कमी होत चालली आहे. यासोबत स्मोकिंगचं वाढतं प्रमाण तरुणांमध्ये अधिकाधिक दिसत आहे. त्यासोबत लायपोप्रोटीन ए, होमोसिस्टीन असे काही ब्लडमध्ये काही घटक आहेत जे तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात आणि या घटकांमुळे कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक्स तरुणांमध्ये जरी कमी प्रमाणात असले तरी ते हार्ट अटॅकला प्रवृत्त करतात. ओके. या कारणाने हृदयाचे विकार तरुणांमध्ये वाढत चाललेले आहे. बट डॉक्टर, आता जर आपण हार्ट अटॅक म्हटलं की हार्ट अटॅक हा सगळ्यांना सारखा असतो असं म्हणाला की आम्हाला सर्वसामान्य व्यक्तीला काही हरकत नाहीये, पण जेव्हा आपण एखाद्या तरुणामधला हार्ट अटॅक बघतो किंवा वृद्ध व्यक्तीमधला हार्ट अटॅक असतो, मग ह्या दोघांमध्ये काही फरक असतो का? येस, इट्स अ व्हेरी इंटेलिजंट क्वेश्चन. तरुणांमध्ये हार्ट अटॅक आणि वृद्धातल्या हार्ट अटॅकमध्ये पॅथोफिजिओलॉजी म्हणजे त्याचं जे काही मार्मिक कारण आहे त्यात थोडा फरक आहे. वृद्धांमध्ये कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक जो रक्तवाहिन्यांमध्ये तयार होत असतो तो 80, 90, 95% झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक येतं. त्यात रक्ताची गाठ तयार होते, रक्तपुरवठा बंद होतो आणि मग हार्ट अटॅक. या उलट तरुणांमध्ये हा कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक कमी प्रमाणात दिसून येतो. 20 ते 25 किंवा 30% जरी ब्लॉक असेल तर ह्या ब्लॉक रप्चर होऊन तिथं प्रामुख्याने जास्त प्रमाणात रक्ताच्या गाठी आढळतात आणि जेव्हा ह्या रक्तगाठी तयार होतात त्यामुळे रक्तपुरवठा खंडित होतो आणि एकाएकी पेशंटला हार्ट अटॅक येतो. तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असून सुद्धा हार्ट अटॅक तरुणांमध्ये दिसून येतं. याशिवाय तरुणांमध्ये प्रेझेंटेशनमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे वयस्कर व्यक्तींमध्ये जर हार्ट अटॅक येत असेल तर त्याआधी काही लक्षणं येतात, म्हणजे अँजायनासारखे सिम्पटम्स येतात आणि त्यानंतर पेशंटला हार्ट अटॅक येत असतो. पण जे तरुण व्यक्ती असतील तर यांच्यामध्ये फर्स्ट प्रेझेंटेशन सडन कार्डियक डेथ म्हणून होऊ शकतं आणि त्यांना अँजायनासारखे प्री हार्ट अटॅक सिम्पटम्स येत नाही. ओके. तर तरुण व्यक्तींमध्ये हा घातक स्वरूपाचा आजार किंवा सडन डेथ देणारा आजार असू शकतो. त्याच स्वरूपात वृद्ध व्यक्तींमध्ये पेशंटला अँजायना येऊ शकतो, त्यामुळे त्यांना लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडे ते जाऊ शकतात. पण तरुण व्यक्तींमध्ये बऱ्याचदा म्हणजे 50% ऑफ टाइम पहिल्या तासातच मृत्यू होत असतो. ओ, मग डॉक्टर, आता खरं तर तुम्ही म्हटलं की वृद्ध व्यक्तींमध्ये साधारणतः लक्षात येऊ शकतं, कारण त्याची लक्षणं तशी असतात की जेणेकरून आपल्या लक्षात येतं की हां, आता हे हार्ट अटॅक येऊ शकत म्हणजे आहे. मग डॉक्टर, आता तरुण व्यक्तींचं आता आपल्याला लक्षातच येत नाही काय, मग अशी काय लक्षणं आपण आढळून येतात त्यांच्यामध्ये की जेणेकरून आपण वेळीच सावध झालं पाहिजे? आता अँजायना म्हटलं, अँजायना इज हार्ट पेन. अँजायना, क्लासिकल अँजायना ज्यावेळेस हृदयाच्या मधोमध, छातीच्या मधोमध जडपणा येऊन हा जडपणा 15 ते 20 मिनिटं राहतो. यासोबत हा जडपणा डाव्या हाताला किंवा डाव्या खांद्याला रेफर्ड पेन म्हणून किंवा गळ्याला दुखून येणे किंवा पोटाच्या बाजूला जळजळ होणे अशा स्वरूपाचं पेन जे चालताना वाढतं आणि आपण आराम केला की लगेच कमी होतो, याला आपण क्लासिकल अँजायना असं म्हणतो. या क्लासिकल अँजायनामध्ये युजली वृद्ध लोक बसतात, पण तरुण व्यक्तींमध्ये थोड्या वेळासाठी पेन येतो आणि हा पेन आल्यानंतर इमिजिएटली
प्रेझेंटेशन यासोबत घाम येणे किंवा उलटी होणे अशा स्वरूपात प्रेझेंटेशन येऊन सडन डेथ होऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना जर हे काही सिम्पटम्स असले तर यांनी त्वरित दवाखान्यात किंवा जवळच्या ICU सेंटरमध्ये दाखवावं. ओके, मैत्रिणी तुमच्या लक्षात आलंच असेल. खरं तर आपण जर आजूबाजूला जरी नजर टाकली तरी जसं डॉक्टरांनी आपल्याला सुचवलेलं आहे की हे वाढतं व्यसनांचं प्रमाण किंवा प्रत्येक व्यक्ती जी सतत घाईमध्ये असते, स्वतःकडे लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नसतो, मग अशामुळे एकच आढळतं ते म्हणजे आपल्या तरुण वयामध्ये वाढतं हृदयरोगाचं प्रमाण. अर्थातच यामागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेतलं, लक्षणं देखील आपण जाणून घेत आहोत. तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील की असं का होतंय बरं, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. त्यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर पुन्हा एकदा सांगते. आपला नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. डॉक्टर, आता तुम्ही लक्षणं तर व्यवस्थित सांगितलेली आहेत, तरी सुद्धा आता ह्यात सगळ्या तरुणांनी मुळातच काळजी काय घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांना हे जे हार्ट अटॅक सारखे जी लक्षणं आहेत किंवा हार्ट अटॅक येण्यासाठी म्हणून जी कारणं तुम्ही सांगितली आहेत ती येऊच नये, वेळच येऊ नये ती. त्यासाठी तरुणांनी जर आपण सिगरेट पित असाल किंवा तंबाखू सेवन करत असाल तर तंबाखू सेवन थांबवायचं आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनातनं थोडा वेळ काढून फिजिकल एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत खानपिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खाण्याना आपल्या जंक फूड सारखे सेवन करणं कमी करणं आणि झोप नियमित 8 ते 10 तास झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण हे सर्व नियमितपणे पाळाल तर हृदयाचे विकार आणि त्यासोबत मी असं म्हणेन 30 वर्षाच्या वरील प्रत्येक व्यक्तीने रक्ताच्या आपल्या चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. कारण तरुणांमध्ये जसं आपण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पाहतोय, भारतातील तरुणांमध्ये HDL कोलेस्ट्रॉल जे आपण एक हृदयाला प्रोटेक्शन देणारं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होत चाललं आहे. ट्रायग्लिसराइड्स आणि LDL सारखे कोलेस्ट्रॉल वाढत आहेत. लायपोप्रोटीन A आणि होमोसिस्टीन सारखे असे काही घटक आहेत की जे रक्ताच्या गाठी तयार करण्याला प्रवृत्त करतात. हे घटक तरुणांमध्ये जास्त दिसून येतात आणि हे आपण सांभाळायला हवं. या तपासण्या रेग्युलर वयाच्या 30 वर्षानंतर प्रत्येक वर्षी एकदा करायला हव्यात आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. नक्कीच नक्कीच, अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात ते आपण डॉक्टरांकडे जाणून घेऊ. आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. ललिता आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार. हो, हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की मला 4-5 वर्षापासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम म्हणजे हायपर ऍसिडिटी म्हणून सांगतात डॉक्टर. आणि माझं डाव्या साईडला छातीत दुखतंय, कधी टोचल्यासारखं दुखतंय तर कधी चमक निघून जाते आणि खूप म्हणजे असं 6 महिन्यापासून मला हा त्रास जास्त व्हायला लागलाय. मी हृदयाची सोनोग्राफी पण केलेली आहे आणि हृदयाची सोनोग्राफी केली तर ते नॉर्मल सांगतात, काय नाही म्हणून नक्की प्रॉब्लेम काय. आता पुढे छातीत पण दुखतं, पाठी खाली पण दुखतं. ओके, ठीक आहे. पण तुमचं वय नाही सांगितलं तुम्ही ललिता? हो, माझं वय 28 आहे आता. 28 आहे. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया डॉक्टरांकडून सविस्तररित्या. आपण घेतो छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण माहिती करून घेतोय ते तरुण वयामध्ये वाढतं जे आपलं हृदयरोगाचे प्रमाण आहे ते नेमकं का आहे बरं, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर राहुल पाटील. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. त्यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर सांगते. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आणि आता जो ललिताने जिने प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांचं वय आहे 28 आणि त्यांच्या छाती दुखतंय, पण त्या म्हणतात मला हायपर ऍसिडिटी आहे आणि हृदयाची तपासणी करून घेतली आहे तर डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे. तर काय असू शकेल यामागचं कारण? ताईंचं वय आहे 28 वर्ष आणि त्यांच्या मेजर कंप्लेंट्स ह्या ॲसिड पेप्टिक डिसीज सारख्या दिसत आहेत. तरी ॲसिड पेप्टिक डिसीजचे कंप्लेंट्स ह्या बऱ्याचदा छातीत दुखून येणे किंवा पाठीत दुखून येणे, मल्टिपल जागेवरती पेन्स येणे. तर हा प्रॉब्लेम हार्टचा वाटत नक्कीच नाही. हा ॲसिडिटीचाच प्रॉब्लेम असावा, कारण की वयाच्या 28 वर्षी स्त्रियांमध्ये तरी हार्ट अटॅक दिसून येत नाही. पण त्याला काही अपवाद असू शकतात. काही फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रेमिया सारखा जर रक्तातला आजार असेल ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि कमी वयातल्या स्त्रियांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण दिसून येतं. तर यासाठी 2D इको ताईंनी केला आहे जो नॉर्मल आहे. पण त्यासोबत मी म्हणेन की त्यांनी कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यावी आणि ही जर नॉर्मल असेल तर त्यांनी मला असं वाटतं ॲसिडिटीसाठी चांगल्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला दाखवा.
नक्कीच. डॉक्टर, खरं तर हार्ट अटॅक हा एक प्रमुख मुद्दा आहे आजच्या आपल्या कार्यक्रमातला. तर नेमका हार्ट अटॅक तरुण व्यक्तींमध्ये तुम्ही सांगितलं जसं वेगवेगळ्या पद्धतीने येत असतो, जसं वृद्ध व्यक्तींपेक्षा तो अतिशय वेगळा असू शकतो. पण तो नेमका कसा आहे जरा पुन्हा एकदा आम्हाला समजावून सांगा ना. हार्ट अटॅक आपण एक क्लिपिंग पाहूया ज्यामध्ये आपण हार्ट अटॅक कसा येतो या संदर्भात. म्हणजे व्यवस्थित आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे समजू शकतं की हार्ट अटॅक नेमका कसा येतो. आपण सांगाल का? हृदयाच्या ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये डाव्या साईडची लेफ्ट मेन LED आणि सर्कमफ्लेक्स आणि राईट साईडला एक रक्तवाहिनी असते. ह्या रक्तवाहिन्यांमध्ये जमलेला कोलेस्ट्रॉल म्हणजे ब्लॉक, या कोलेस्ट्रॉलमध्ये जर काही कारणाने ब्रेक आला किंवा रप्चर झाला, याला कारणं डायबिटीज, हायपरटेन्शन, हाय स्मोकिंग, स्ट्रेस, मानसिक तणाव, यामुळे त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी तयार होतात. रक्ताच्या गाठी तयार झाल्यानंतर रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो आणि पेशंटला रक्तपुरवठा थांबल्याने हार्ट अटॅक येतो. म्हणजे हृदयाचे स्नायू डॅमेज होतात आणि हा डॅमेज जर 6 किंवा 12 तासापेक्षा जास्त राहिला तर हा इरिव्हर्सिबल म्हटला जातो आणि त्यामुळे याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. ओके. डॉक्टर, खरं तर हे फार छान पद्धतीने मला वाटतं ज्या क्लिपिंगमुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजलं असेल की नेमका हार्ट अटॅक काय येत असतो. पण आता जे तुम्ही उल्लेख केला होता की साधारण की धूम्रपान करतात किंवा अतिशय वाईट व्यसन असतात किंवा खाण्याच्या ज्या आजकालच्या पद्धती आहे की जे जंक फूड खाल्लं जातं, फास्ट फूड खाल्लं जातं, ज्याच्यामध्ये जास्त चीज आणि ह्याचा मारा असतो. तर मग डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ह्या गोष्टीपासून दूर राहिलेले आणि ह्या गोष्टींचं सेवन करणारे जे तरुणांमध्ये जर आपण प्रमाण पाहिलं तर ते साधारण किती असतं हार्ट अटॅक येण्याचं? ॲक्च्युली हे जंक फूड, सिगरेट स्मोकिंग, ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतो त्यावेळेस तरुणांमध्ये जंक फूड, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, वाढतं ऑफिसमधलं तणाव, यामुळे वाढता